नमस्कार मित्रांनो, लाडकी बहिणीसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे की लाडकी बहीण योजनेची जी काही के-वाय-सी आहे ती करणं आता परत चालू झालेलं आहे. ज्या लाभार्थ्यांनी के-वाय-सी करताना चुका झाल्या होत्या, तर त्यांना परत के-वाय-सी करता येणार आहे. तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रोसेस आपण बघितलेली आहोत की कशाप्रकारे के-वाय-सी करायची आहे, कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत. तर मित्रांनो, नक्की हा व्हिडिओ संपूर्ण बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, जी काही लाडकी बहीण योजनेची जी काही लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारची ही जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे अशा प्रकारची वेबसाईट आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर अशा प्रकारचा जो काही पोर्टल आहे लाडकी बहीण योजनेचा तो पोर्टल इथे दिसणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्ही खाली बघू शकता की ही के-वाय-सीची संधी फक्त त्याच लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-के-वाय-सी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. अशा प्रकारचा जो काही इथे लोगो हा तुम्हाला दिसत असेल, त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर आता इथे बघू शकता की लाभार्थी आधार क्रमांक, ज्या महिलांना, ज्या लाडकी बहिणींना हप्ता येत नव्हता, म्हणजे हप्ता येत नाही आहे, अगोदर के-वाय-सी केली होती परंतु ती के-वाय-सी चुकीची झाली होती, तर त्या कारणाने त्यांना हप्ता येत नव्हता, तर त्यांनाच इथे डबल के-वाय-सी करता येणार आहे. इथे काय करायचं आहे की जो काही आधार क्रमांक असेल त्यांचा तो आधार क्रमांक टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथे कॅप्चासुद्धा देण्यात आलेला आहे. कॅप्चा देण्यात आलेला आहे. तो कॅप्चा टाकून मी सहमत आहे, इथे 2 ऑप्शन आहे बघा. मी सहमत नाही याच्यावरती क्लिक करायचं नाही. याच्यामुळे तुम्हाला जो काही मिळणारा हप्ता अगोदरचा होता, तुमची के-वाय-सी ती चुकीची झाली होती, परंतु मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ओ-टी-पी पाठवा. एक ओ-टी-पी जो काही तुमचा आधार नंबर असेल, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर असेल त्याच्यावरती ओ-टी-पी येईल आणि ओ-टी-पी पाठवावरती क्लिक करून घेतल्यानंतर ती ओ-टी-पी येईल. ओ-टी-पी तुम्हाला तिथे सबमिट करायची आहे आणि ओके करायचं. बस एवढंच करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची जी काही के-वाय-सी आहे ती सक्सेसफुली होणार आहे. तर इथे मी सहमत आहे अशा प्रकारे जो काही ऑप्शन देण्यात आलेला आहे फक्त त्याच्याचवरती क्लिक करायचं आहे. अजून एकदा तुम्हाला परत सांगतो की मी सहमत आहे याच्यावरतीच क्लिक करायचं आहे. मी सहमत नाही याच्यावरती क्लिक करायचं नाही आहे, कारण की त्याच्यावरती जर क्लिक करत असाल तर तुम्ही अपात्र ठरणार आहात. तर मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर लाडकी बहीण योजनेची जी काही के-वाय-सी आहे ती याच लाभार्थीसाठी पात्र ठरणार आहे की ज्यांनी अगोदर के-वाय-सी केली होती पण ती चुकीची केली होती. तर ऑप्शन निवडताना बरोबर ऑप्शन निवडायचं आहे आणि ऑप्शन निवडून सबमिट करून टाकायचं. तर अशा प्रकारे मित्रांनो, जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेची के-वाय-सी करणं डबल आता चालू करण्यात आलेलं आहे. तर एक महत्त्वाची बातमी किंवा महत्त्वाचा अपडेट आपण आपल्या चॅनल अंतर्गत बघितलेला आहोत. तर हा नक्की व्हिडिओ आपल्या लाडकी बहिणींना नक्की शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण एक महत्त्वपूर्ण अपडेट मिळेल की जेणेकरून ई-के-वाय-सी करणं परत चालू झालेलं आहे त्यांना कळेल आणि लवकरात लवकर जे काही पात्र लाभार्थी असतील, पात्र महिला असतील, पात्र लाडकी बहीण योजने असतील तर ते परत के-वाय-सी करतील. तर नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती जर सुद्धा पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.